न्यू चॅप्टर दॅट इज ॲनिमल टिश्यू. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण व्हेरियस टाईपचे टिश्यूज आपण स्टडी करणार आहे. आता ह्यामध्ये असलेला कोणताही पार्ट ॲक्च्युअली एक्झामसाठी डिलीट केलेला नाही, पूर्ण चॅप्टर आपल्याला आहे. नीटसाठी पण हा महत्त्वाचा चॅप्टर आहे. ओके, आता सुरुवातीला आपण पहा ॲनिमल्स. बेसिकली आपण मल्टीसेलरचा विचार करतो आहे किंवा युनिसेलर जरी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे काय प्रेझेंट असतं. पहा सेल्स किंवा त्याला आपण पेशी असं कन्सिडर करतो. ह्या सेल्सला आपण काय म्हटलं होतं पहा, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. फंक्शनल युनिट असं आपण म्हटलं होतं. पहा स्ट्रक्चरल म्हणजे काय, का त्याची बॉडी फॉर्मेशनसाठी ऑर्गॅनिझमची सेल्स ॲक्च्युली रिस्पॉन्सिबल आहे. आणि एखाद्या आपण म्हणतो आपण जे फंक्शन्स परफॉर्म करतात, लक्षात हे कशा थ्रू फंक्शन परफॉर्म करणार, सेल्स थ्रू आपण फंक्शन परफॉर्म करू शकतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल हँडची मुवमेंट जर असेल तर याच्यामध्ये स्केलेटल मसल्स आहे. ह्या स्केलेटल मसलमध्ये कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे आपण हँडची मुवमेंट करू शकतो किंवा हेडची मुवमेंट करू शकतो. माउथची मुवमेंट आपण पाहायला भेटणार आहे, कारण की काय करणार, याच्यामध्ये असलेल्या स्केलेटल मसल्स काय करतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. म्हणजे फंक्शनल युनिट आहे. ओके, एक तर बॉडी फॉर्मेशनसाठी आणि दुसरं म्हणजे काय, फंक्शन परफॉर्म करण्यासाठी सेल्स हेल्प करतात. दॅट्स वाय दीज आर नथिंग बट द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ आपण म्हणूया. आता ह्या सेल्सपासून काय होतात, टिश्यूज फॉर्म होतात किंवा टिश्यू फॉर्म होतात. आता टिश्यू म्हणजे ॲक्च्युली काय असतं, ए ग्रुप ऑफ सेल. यांच्यामध्ये जो आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, कॉमन ओरिजिन आहे, त्यानंतर स्ट्रक्चर अँड फंक्शन. म्हणजे सेलचा एक ग्रुप का त्यांचा ओरिजिन कॉमन आहे, त्यांचं स्ट्रक्चर सेम आहे आणि आपल्याला काय पाहायला भेटणार, ते फंक्शन सिमिलर परफॉर्म करतात. ओके, आता कॉमन ओरिजिन म्हणजे काय, एक तर हे एक्टोडर्मल इन ओरिजिन असतील, मिझोडर्मल इन ओरिजिन असतील किंवा एंडोडर्मल इन ओरिजिन आपल्याला पाहायला भेटणार आहे. फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ अस वी आर ट्रिप्लोप्लास्टिक ॲनिमल आपण म्हणतो. म्हणजे सुरुवातीला आपल्यामध्ये काय होतात, लक्षात ठेवायचं, 3 टाईपच्या जर्मिनल लेयर्स तयार होतील आणि त्यापासून व्हेरियस टाईपचे सेल्स वगैरे तयार होत असतात किंवा डिफरन्शिएट होत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्टोडर्म आहे, मिझोडर्म आणि एंडोडर्म. ओके, त्यांचा एक ओरिजिन असेल ह्या सेलच्या ग्रुपचा, त्यांच्यानंतर याचं स्ट्रक्चर सेम असेल आणि त्या फंक्शन सिमिलर परफॉर्म करतात. मग त्याला आपण टिश्यू असं कन्सिडर करणार आहे. आता टिश्यूज एकत्र येतात आणि याच्यापासून काय होणार, ऑर्गन फॉर्म होतात. ओके, म्हणजेच काय, टिश्यू कंबाईन टुगेदर आणि काय फॉर्म करतील, हे ऑर्गन फॉर्म करतील. बरोबर. आता ऑर्गन म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण हार्टचं एक्झाम्पल पाहूया. हार्ट इट इज ॲन ऑर्गन. मग त्याच्यामध्ये व्हेरियस टाईपचे आपल्याला काय पाहायला भेटणार, टिश्यूज ॲक्च्युली येणार, लक्षात ठेवायचं. ओके, हार्टचं आपण ज्यावेळेस ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे पहा, त्याच्यामध्ये कार्डियक मसल्स वगैरे असतात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर फ्लॅट इपिथेलियल सेल्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटणार आहे. ओके, त्यानंतर व्हेरियस ऑर्गन एकत्र येतात आणि त्याच्यापासून ऑर्गन सिस्टीम फॉर्म होते. काय होणार, ऑर्गन सिस्टीम फॉर्म होणार. म्हणजे डिफरंट ऑर्गन्स विथ रिलेटेड फंक्शन कम्स टुगेदर फॉर्म ऑर्गन सिस्टीम. म्हणजे आता आपल्या बॉडीमध्ये आपल्याला सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला भेटते पहा. सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये व्हेरियस ऑर्गन एकत्र येतात. ओके, म्हणजे हार्ट आहे सपोज, त्यानंतर आपल्याला पाहायला भेटणार व्हेन्स आहे, त्याच्यानंतर आर्टरीज आहे, कॅपलरीज आहे, ब्लड आहे. ओके, ऑल दीज ऑर्गन्स कम्स टुगेदर अँड दे फॉर्म ए सिस्टीम दॅट इज सर्क्युलेटरी सिस्टीम. ओके, सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय, एक प्रकारची ऑर्गन सिस्टीम आहे. किंवा आपल्याला पाहायला भेटणार एक्सरेटरी सिस्टीम, का त्याच्यामध्ये काय येतं, किडनी येणार, युरेथ्रा आपल्याला पाहायला भेटणार, युरिनरी ब्लॅडर वगैरे आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, ती काय झाली, ऑर्गन सिस्टीम झाली, हे लक्षात ठेवायचं. आता व्हेरियस ऑर्गन सिस्टीम एकत्र येतात आणि होल ऑर्गॅनिझम काय होतो, फॉर्म होतो, पूर्ण ऑर्गॅनिझम तयार होणार, लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्यामध्ये जर पाहिलं तर आपण नर्वस सिस्टीम आहे, त्याच्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, एक्सरेटरी सिस्टीम, सगळ्या सिस्टीम एकत्र आल्याने काय होतं, पूर्ण ऑर्गॅनिझम तयार झालेलं आहे. ओके, आता ह्या सेल्स जे आपल्याला पाहायला भेटणार ह्या 2 टाईपच्या असतील. एक म्हणजे ते असतील सोमॅटिक सेल्स
आता इथं सोमाचा अर्थ काय होतो लक्षात ठेवायचं, बॉडी. म्हणजेच आपण काय कन्सिडर करू, बॉडी सेल्स. आपली जी बॉडी ही ॲक्च्युली ज्या सेल्सपासून फॉर्म झालेली त्यांना आपण सोमॅटिक सेल्स असं कन्सिडर करणार. ओके, म्हणजे होल बॉडीमध्ये आपल्याला जेवढे सेल्स पाहायला भेटणार आहे एक्सेप्ट रिप्रोडक्टिव्ह सेल्स, ह्या सगळ्या काय असतात, सोमॅटिक सेल्स असतात. आणि यांच्यामध्ये जी डिव्हिजन आपल्याला पाहायला भेटणार ही बेसिकली काय असते, मायटोसिस थ्रू फॉर्म होतील प्री एक्झिस्टिंग सेल्सकडून. ओके, दुसरा जो आपल्याला टाईप पाहायला भेटणार त्यांना आपण जर्म सेल्स असं कन्सिडर करतो किंवा त्यांना सेक्स सेल असं म्हटलं जातं. ओके, आता यांचं फंक्शन कशाशी संबंधित आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी किंवा रिप्रोडक्शनशी. देअर फंक्शन इज रिलेटेड विथ द रिप्रोडक्शन. मग दोन टाईपच्या जर्म सेल्स आपल्याला माहिती आहे पहा, ह्युमन्समध्ये जर आपण पाहिलं किंवा ॲनिमल्समध्ये. एक म्हणजे स्पर्म आणि दुसरं जे आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण एग किंवा ओ असं म्हणतो. स्पर्म काय आहे, मेल गॅमेट आहे आणि फिमेलमध्ये आपल्याला पाहायला भेटणार काय असेल, एग हे काय फिमेल गॅमेट आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि हे कशा थ्रू तयार होतं, ऑलरेडी आपण सेल डिव्हिजन पाहिलेलं आहे पहा, मियोसिस थ्रू तयार होणं, हे लक्षात ठेवायचं. बरोबर. हां, आता नेक्स्ट जो आपण पॉईंट पाहणार आहे पहा, एक डेफिनेशन दिलेलं आहे आपल्या बुकमध्ये, ती म्हणजे काय, हिस्टॉलॉजी. आता सुरुवातीला जी ॲनाटॉमी किंवा इंटरनल स्ट्रक्चर स्टडी करण्यात आलं त्या सायंटिस्टचं नाव आपल्याला पाहायला भेटतं पहा, मॅरी फ्रँकोइस झेवियर. याने अगोदर इंटरनल स्ट्रक्चर किंवा टिश्यूचा स्टडी करण्यात केला. बरोबर ना. दॅट्स वाय दिस सायंटिस्ट इज नोन ॲज फादर ऑफ हिस्टॉलॉजी. त्यामुळे याला आपण काय म्हणतो, फादर ऑफ हिस्टॉलॉजी असं कन्सिडर करतो. म्हणजे याच्यावरून तुम्हाला डेफिनेशन लगेच लक्षात आलं असेल. व्हॉट इज हिस्टॉलॉजी. हिस्टॉलॉजी इज नथिंग बट स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड अरेंजमेंट ऑफ टिश्यू. स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड अरेंजमेंट ऑफ टिश्यू. ओके, मग त्यालाच आपण कन्सिडर करतो पहा हिस्टॉलॉजी. आणि फादर ऑफ हिस्टॉलॉजी कोणाला म्हटलं जातं, मॅरी फ्रँकोइस झेवियर. ओके, आता ॲनिमलच्या बॉडीमध्ये आपल्याला व्हेरियस टाईपच्या टिश्यूज वगैरे पाहायला भेटणार. इथून आपण स्टार्ट करणार. पहिला जो आपण टिश्यू पाहणार आहे दॅट इज इपिथिलियम. मग आता हे जे टिश्यूज आहे हे ॲक्च्युली कुठं पाहायला भेटणार हे लक्षात घ्या, आउटर अँड इनर सरफेस. इनर सरफेस, आउटर अँड इनर सरफेस ऑफ बॉडी. ओके, म्हणजे आपण सपोज ह्युमनची बॉडी अशी जर ड्रॉ केली, हे लक्षात घ्या. बरोबर. तर वरच्या रिजनला आणि आतल्या रिजनला आपल्याला ज्या सेल्स पाहायला भेटणार हे ॲक्च्युली इपिथेलियल टिश्यू टाईप आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, आता फक्त बॉडीमध्येच आउटर आणि इनर रिजनला प्रेझेंट असतील का, नाही. दुसरं म्हणजे ऑर्गन्स. ऑर्गन्स म्हणजे जे होलो ऑर्गन्स असतात, पोकळं जे आपल्याला पाहायला भेटणार. फॉर एक्झाम्पल ॲलोमेट्रिक कॅनल. ओके, त्याच्या आतल्या लायनिंगला ॲलोमेट्रिक कॅनलमध्ये काय येतं, युसोफॅगस आपल्याला माहिती आहे, स्टमक वगैरे पार्ट येणार. त्याच्या इनर लायनिंगला पण ॲक्च्युली काय प्रेझेंट असेल, इपिथेलियल टिश्यूज प्रेझेंट असतात, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता ह्या ज्या टिश्यूज आहे ह्याच्यामध्ये असलेल्या आपल्याला ज्या सेल्स पाहायला भेटतील, सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज with little intercellular spaces. आता ह्या टिश्यूमध्ये आपल्याला कशा पाहायला भेटणार, ह्या ज्या सेल्स आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काढल्या 1, 2, 3 त्यानंतर 4, 5 अशा जर ज्यावेळेस आपण सेल्स काढतो पहा, ह्या कॉम्पॅक्टली अरेंज असतात. लक्षात ठेवायचं, कॉम्पॅक्टली याचा अर्थ काय होतो, एकमेकांच्या खूप जवळ आपल्या ह्या सेल्स पाहायला भेटणार आहे. आणि याच्यामध्ये एक तर इंटरसेल्युलर स्पेसेस ॲबसेंट असेल, हे लक्षात घ्या. युनिन्यूक्लिएटेड आपल्या ह्या सेल्स पाहायला भेटणार. एक तर इंटरसेल्युलर स्पेस म्हणजे काय का ह्या दोन सेलमध्ये असलेला जो स्पेस आहे दॅट इज इंटरसेल्युलर स्पेस, हा एक तर ॲबसेंट असेल किंवा एकदम थोडासा आपला पाहायला भेटणार आहे, हे लक्षात ठेवायचं. कॉम्पॅक्टली म्हणजे काय, एकदम जवळजवळ अरेंज आपला सेल्स पाहायला भेटणार आहे. ओके, अँड द सेल्स they rest on non-cellular basement membrane. आणि ह्या ज्या सेल्स आपल्याला पाहायला भेटतील ॲक्च्युली
ह्या कशावर रेस्ट असतात लक्षात ठेवायचं. खालच्या साईडला जर आपण पाहिलं तर नॉन सेल्युलर काय असतं, बेसमेंट मेम्ब्रेन आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, मग आता हे बेसमेंट मेम्ब्रेन ॲक्च्युली कोण रिलीज करतं, ह्या सेल्स ॲक्च्युली रिलीज करतात आणि त्याच्यावर आपल्याला पाहायला भेटणार आहे काय प्रेझेंट असतील, ह्या सेल्स प्रेझेंट असतील. लक्षात ठेवायचं इट इज ए नॉन सेल्युलर आपण त्याला कन्सिडर करतो. ओके, नॉन सेल्युलर म्हणजे याच्यामध्ये सेल्स वगैरे प्रेझेंट नाही आहे. ओके, त्याच्यानंतर हे जे टिश्यूज आहे एपिथेलियल टिश्यूज हे कसे असतात, हे अवॅस्क्युलर आहे. अवॅस्क्युलर म्हणजे काय, यांच्यामध्ये आपल्याला ब्लड व्हेसल्स किंवा ब्लड कॅपलरीज पाहायला भेटणार नाही. ओके, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथं जर सपोज ब्लड कॅपलरीज जर प्रेझेंट असेल तर ह्या टिश्यूजमध्ये ॲक्च्युली किंवा सेल्समध्ये हे एंटर होणार नाही. म्हणजे याच्यामध्ये असलेलं सपोज गॅसेस वगैरे असेल किंवा फूड मटेरियल आहे हे बाय डिफ्युजन काय होईल, ह्या सेलमध्ये एंटर होणार. म्हणजे ह्या ज्या ब्लड व्हेसल्स किंवा ब्लड कॅपलरीज ह्या सेलमध्ये इकडे एंटर होणार नाही. म्हणजे हे कसे असतात, अवॅस्क्युलर विदाऊट ब्लड व्हेसल्स. ओके, त्यानंतर इथं जर आपण पाहिलं तर ह्या ज्या सेल्स आहे ह्या युनिन्यूक्लिअर असतात. युनी म्हणजे सिंगल, यांच्यामध्ये आपल्याला सिंगल न्यूक्लियस पाहायला भेटतो. एक तर हा सेंट्रलला असेल किंवा बेसला आपल्याला पाहायला भेटणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर आपण जर पाहिलं तर व्हेरियस आपल्याला याच्यामध्ये शेप्स पाहायला भेटणार. त्यानुसार आपण त्याचे टाईप्स पाहणार आहे एपिथेलियल टिश्यूचे. म्हणजे हे एक तर पॉलिगॉनल असू शकतात. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्याला दुसरे म्हणजे कॉलमनार पाहायला भेटतील एक्सेट्रा. व्हेरियस शेपचे आपल्याला पाहायला भेटणार या सेल्स. ओके, त्यानंतर यांचे जे फंक्शन आहे मेन ते म्हणजे काय, हे ॲब्सॉर्प्शन असू शकतं किंवा सिक्रिशन असू शकतं. त्यानंतर फिल्ट्रेशन असू शकतं एक्सेट्रा. आता यांचे जे फंक्शन आहे आपण ज्यावेळेस टाईप स्टडी करणार आहे त्या टाईप्समध्ये कोणते फंक्शन दिलेले तर ते इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि कोणता टाईप कोणत्या ऑर्गनमध्ये प्रेझेंट आहे हे आपण पाहणार आहे. ओके, आता एपिथेलियल टिश्यूचे ॲक्च्युली जर आपण पाहिलं तर बेसिकली त्याला काय केलं आहे आपण दोन टाईपमध्ये क्लासिफाईड केलं आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण पाहिलं क्लासिफिकेशन जर आपण केलं यांचं तर ॲक्च्युली याच्यामध्ये दोन आपल्याला टाईप्स पाहायला भेटतील. एक जे असतं त्याला आपण कन्सिडर करतो पहा सिम्पल इपिथेलियम, आणि दुसरं जो आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण कंपाऊंड एपिथेलियम असं म्हणतो, कंपाऊंड एपिथेलियम. आता ह्या दोन्हीमध्ये बेसिक डिफरन्स काय असतो का, सिम्पल एपिथेलियम टिश्यूज हे ॲक्च्युली कशापासून तयार होतात, सिंगल लेअर ऑफ सेल्स. ओके, आणि कंपाऊंड एपिथेलियल सेल्स आपण जर पाहिलं तर मेनी लेयर्स, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ही फिगर कशाची, सिम्पल एपिथेलियम टिश्यूची. कंपाऊंडमध्ये आपल्याला पाहायला भेटणार याच्यावर अजून एक लेअर प्रेझेंट असेल अँड सो ऑन. बरोबर. आता एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी म्हणजे एपिथेलियम टिश्यूची काय असणार आहे ती म्हणजे दे हॅव कॅपॅसिटी टू डिव्हाइड अँड रिजनरेट. म्हणजे आपल्या स्किनवर आपल्याला जे पाहायला भेटणार ॲक्च्युली हे काय असतात, ह्या एपिथेलियल टिश्यूज आहे. म्हणजे ह्या काय होतात कंटिन्युअसली ह्या निघून जातात, डेड होतात, निघून जातात, त्याची जागा काय करतील नवीन सेल्स घेत असतात. लक्षात ठेवायचं. ओके, दॅट इज वॉट नथिंग बट द कॅपॅसिटी ऑफ डिव्हिजन अँड रिजनरेशन. आता आपण सिम्पल एपिथेलियलची काय पाहणार आहे, व्हेरियस टाईप स्टडी करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल